आमच्या गावाला मी सगळ्यांनाच सांगायचे की माझे आख्या आहेत का नाही एकदम अशी दीपिका पदुकोण सारखी आहेत आणि माझी ॲक्टिंग आलिया पण हे पागलो माझ्यावर भरोसाच ठेवायचे नाही. पण एकदा का माझा पिक्चर आला का नाही मग सगळेच ठेवते. पण आज माझाच माझ्यावर भरोसा बसना की मी शाहरुखच्या पिक्चरमध्ये काम करते. यो पल आहे का नाही मी जिंदगीभर पण विसरणार नाही. मी लई मोठी म्हणजे लई मोठी फॅन आहे शाहरुखची. आमच्या गावच्या जत्रेत का नाही शाहरुखचा पिक्चर लागला का नाही की माझा दिल असं नुसतं धक 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 धडकायचा. कवा जाऊन त्याला बघते असं व्हायचं मला. आणि तेव्हाच ठरवलं म्या की शाहरुख सोबत एक तरी पिक्चर करणार म्हणजे करणार. आणि फक्त शाहरुख सोबत नाही बरं का, सलमान म्हणू नका, रणवीर म्हणू नका, बच्चन म्हणू नका, ऋतिक म्हणू नका, वय 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 सगळ्यांसोबतच पिक्चर करणार आहे मी. आणि एकदा का मी हिरोईन झाले ना का आमच्या घरचे नुसते पागल होतात का नाही बघा. हां, कारण त्यांनाच वाटायचं की पिक्चरच्या नादाला लागून ही पोरगी आपली जिंदगी बरबाद करते. पण आत्ता बघा सगळीकडं नुसतं माझंच फटू असतील. टी व्हीवर मी, पेपरात मी, थिएटरात मी, सगळीकडं शिर्फ मी आणि मीच. तेव्हा माझ्याकडं नुसता असा पैसाच पैसा असल. एकदा की मी गावातनं अशी गाडीतनं गेले ना का लोक अशी माझ्या मागं नुसती दौडते, डिंपल 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 डिंपल. आणि डिंपलला असं सिंपल काही चालतच नाही ना. हां, जिंदगी कशी अशी एकदम आमिरान झाक पाहिजे. ही अशी मोठी घरं, असे 10-15 नोकर जे मागितलं ते चुटकी सरशी हातात. आणि डिंपल काय ते समज मिळवलं बिगर राहत नसते.